रेडी का? श्री वेताळेश्वर उत्सव 2026 आपले स्वागत. श्री वेताळेश्वर उत्सव गेल्या वर्षी भेटल्या होत्या. वेताळेश्वरी जत्रा आहे ना, भजन चाललं, कीर्तन चाललं. देणगी कोणाला द्यायची असल्यास. धन्यवाद. नमस्कार. नमस्ते. श्री वेताळेश्वर जन्मोत्सव 2026. आई महादेवी, आई महालक्ष्मी, धनलक्ष्मी, आई महाकाली, अन्नपूर्ण देवता आणि असा हो. चला म्हणजे होमाचं दर्शन घे आणि वेताळेश्वर स्वामीचं दर्शन घेऊया. बरीचशी लाईन आहे, संध्याकाळपर्यंत वाढत जाणार. म्हणजे होमाचं दर्शन घेऊन आता वेळ आली मुख्य देवता वेताळेश्वर मंदिर देवाचं दर्शन. असा का देव आहे. वेताळेश्वर स्वामी म्हणजे वेताळेश्वर स्वामी, वेताळेश्वर स्वामीची 2 लिंग आहेत. त्या लिंगाबद्दल माहिती इथे मी डाव्या साईडला बघायचे देतोय. या फोटोमध्ये तुम्ही वाचून घ्या. वेताळेश्वर देव कोणता, त्याला हळद कुंकू चालत नाही, त्याला केळ्याचा नैवेद्य दाखवला जातो म्हणून तुम्हाला इथे केळी दिसत असते. त्यावेळेला पूजा स्पेशल गुरुजी आहेत. अशी काय भक्तगण तोरणचं बांधलं गेलं नारळाचं सजवलेलं आहे. इकडे बघाल तर इथे मंडळ, इथे जत्रा उत्सव आहे, पुढपर्यंत आहे. जरा देवाचं दर्शन घेऊया, जवळून प्रसाद घेऊया. छान असं मन कीर्तन. क्या बात आहे. लाईन वाढत चालणार. होम, देवी देवता आणि इथे अशी लाईन वाढत चालली. भजन कीर्तन छान चालू आहे.
देवाला तोरण दिलं जातं. त्यांचा पुढचा आला त्यांच्या नारळाचं तोरण इथे बांधलं गेलेलं आहे. ही आहे वेताळेश्वर स्वामींची कृपा. शहापूर, कासाळी, सोनाराळी, ब्राह्मणाळी, इकडचं राखणगार देवता श्री वेताळेश्वर स्वामी. 2 लिंग आहेत. मंडळी इथे आम्ही या क्लिपमध्ये बघा माहिती देत आहे. देव हा काय आहे, कोण आहे. 2 लिंग आहेत आणि देवाच्या चरणी सगळीकडे लिंग आहे. नतमस्तक आहे. छान माझं दर्शन झालं. मस्त उत्सव चालू आहे. या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. जत्रोत्सव पाहिला आणि वेताळेश्वर स्वामीचं छान असं दर्शन. 2 लिंग आहेत. कसली माहिती मी दिलेली. हा गोंधळाच्या वेळेला येतील ना. हे काका छान तबला वाजवतात. का हो काका? दरवर्षीप्रमाणे मस्त छान तबला वाजवतो. हो ना. जेव्हा काही मंडळाचे सर्व कोणी काका त्यांनी आपल्याला बोलवलं होतं, इन्व्हाइट केलं होतं. शहापूरकरांचे जागृत देवस्थान श्री वेताळेश्वर वार्षिक उत्सव व जत्रा येत नसल्या कारणाने मी एक जनरल साई कृपा भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ शहापूर यांच्या वतीनं जे उत्कृष्ट भजन असं या ठिकाणी सादर झालं, मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि या मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय विजयदादा गोणे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या मंडळाचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. संपन्न अशी ही कलाकार मंडळी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट असं भजन पुष्प या बाप्पाच्या चरणी अर्पण केलं गेलं. त्या पश्चात त्यांचा उत्कृष्ट असा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी. रेडी? सगळ्यांनी वेताळेश्वर स्वामीबद्दल एक काहीतरी बोला. वेताळेश्वर स्वामी महाराज की. आपल्या मंडळाचं नाव काय? संपन्न झाला. त्यांच्या सर्वांचं वेताळेश्वर स्वामी महाराज की. धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल. धन्यवाद. परिवारावर किंबहुना संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळची जत्रा बघ कशी भरली आहे. भरपूर असे इथे आयटम्स आहेत. लहान मुलांसाठी खेळणी बघा. लहान मुलांचा हट्ट बघा. खेळणी घेण्यासाठी हट्ट. खाण्याचं मटेरियल भरपूर आहे. चायनीज, मंचुरियन गरमागरम तळून दिलं जात आहे. आणि इथे बघा पिझ्झा. वा मस्त पिझ्झा. पाणीपुरीचं फेमस आहे सगळीकडे. भरपूर ही जत्रा भरलेली आहे. मुलांचे खेळ बघा तरी असे आहेत. जम्पिंग जॅक आणि सर्कल. जम्पिंग जॅक. महिला वर्गासाठी भरपूर काय ते आहे. आर्टिफिशियल ज्वेलरी. इथे काय तर मुलांचे खेळ. भरपूर असे मुलांचे खेळ. इथे भरपूर असे मुलांचे खेळ. कुठचाही घ्या 100 रुपये. त्यासाठी इथे वेगळ्या प्रकारचे बँगल्स, मंगळसूत्र, हार, नेकलेस. आमच्या ताईचा स्टॉलचा लागलाय. काय काय ताई आपल्याकडे आज? मसाला पापड आहे यावेळेला. दादा सुद्धा आहे. मंचुरियन सुद्धा आहे. काय तर थोडं आहे ना, आत्ता चालू आहे ना. नमस्कार दादा.
या ताई आणि आमचे दादा आहेत. आज याला गर्दी थोडी कमी आहे का मधल्या वारसल्यामुळे, का नंतर वाढत जाईल ना नंतर. ओके ओके, छान असा मेनू आहे. पदार्थ बघा, भरपूर अशी मिठाई मस्त आहे. खाजा, मैसूर, बरीच जत्राशी पुढे आहे. सगळे तुम्हाला स्टॉल दाखवणं काही शक्य नाही आहे. तर आता इथं मी माघार घेतोय आणि मेन परत देवळाकडे जातो आणि तिथे काय कार्यक्रम चालले आहेत ते आपण बघूया. इथे सुद्धा काही खेळ आहेत बघा आणि अजून पुढेपर्यंत जत्रा भरलेली आहे. चला आपण वळूया आणि देवाच्या दर्शनासाठी परत जाऊया जिथे काही कार्यक्रम होत असतील. आता मेहनतीतून हा वर्षभराच्या गर्दी नियोजनाचा बघा. भाव म्हणून तुम्ही आम्ही हे या ठिकाणी सारं वैभव अनुभवतोय. मी या दोन्ही बंधूंचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि त्यांना सहकार्य करणारी सारीच मंडळी, मग आमचे अध्यक्ष नारायणदादा राव असतील, नामदेव शेठ अधिकारी असतील, म्हणजे तुमचे आमचे सर्वांचे बुवा अधिकारी असतील, सौभाग्यवती जयश्री ताई रामगोडे असतील, त्यानंतर अरुणाताई अंदाडे असतील, सौ अलकाताई